नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी समाजाचं लोकसंख्याशास्त्रीय स्वरूप बघितलेलं होतं. पहिल्या युनिटचा तो शेवटचा भाग होता. आज आपण आता इथे दुसऱ्या युनिटला सुरुवात करत आहोत. आदिवासींचं सामाजिक संघटन असं या दुसऱ्या युनिटचं नाव आहे. तर या आदिवासींच्या सामाजिक संघटनाअंतर्गत आदिवासी समाजामध्ये असणारी कुटुंब संस्था, विवाह संस्था, नातेदारी आणि आदिवासी समाजातील स्त्रियांचा दर्जा आणि भूमिका यांचा अभ्यास आपण इथे आज करणार आहोत. त्या अनुषंगानं आज फक्त आपण आदिवासींच्या कुटुंब संस्थेचा एक प्रास्ताविक माहिती आणि आदिवासींच्या कुटुंबाचा अर्थ आणि व्याख्या एवढं आपण फक्त आज बघणार आहोत. तर सर्वच समाजात कुटुंब हा एक मूलभूत व सामाजिक किंवा प्राथमिक सामाजिक समूह आहे असं म्हटल्या जाते. म्हणजे जगाच्या पाठीचा वरचा जर संपूर्ण समाजाचा, संपूर्ण समूहाचा जर विचार केला तर असा एकही समाज तुम्हाला दिसणार नाही की ज्या समाजामध्ये कुटुंब व्यवस्था नाही आहे किंवा जिथे कुटुंब नाही आहे. म्हणून कुटुंब हा एक मूलभूत आहे. म्हणून कुटुंबाचं वैशिष्ट्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा कुटुंब हे सार्वत्रिक स्वरूपाचं आहे. कुटुंब हे प्रत्येक समाजामध्ये तुम्हाला दिसून येईल म्हणून एक मूलभूत संस्था आहे. त्याचबरोबर ते प्राथमिक सामाजिक समूहसुद्धा आहे. BA प्रथम वर्षामध्ये आपण सामाजिक समूहाचे जे दोन प्रकार पाहिले होते, एक प्राथमिक समूह आणि दुसरा दुय्यम समूह. तर कुटुंब हा कशा पद्धतीचा समूह आहे? प्राथमिक पद्धतीचा समूह आहे. प्राथमिक समूह आहे कारण कुटुंबामध्ये राहणाऱ्या सदस्यांचे संबंध, हे जे सामाजिक संबंध असतात हे आपुलकीचे असतात, जिव्हाळ्याचे असतात, प्रत्यक्ष आणि समोरासमोरचे असतात. म्हणून कुटुंब ही एक प्राथमिक सामाजिक समूह आहे असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच मानवी समाज आदिम समाजापासून तर आजपर्यंतची जी मानवाची जी प्रगत अवस्था आहे, या प्रत्येक अवस्थेमध्ये कुटुंब व्यवस्था ही समाजात किंवा समूहात अस्तित्वात राहिलेली आहे. मानव समाजाच्या विकास टप्प्यात त्याची पहिली अवस्था असो, त्या पहिली अवस्था म्हणजेच कुटुंब होय. मानव समाजाची विकासाची जर पहिली अवस्था कोणती असेल तर मानव कुटुंबाच्या माध्यमातून आपलं जीवन व्यतीत करू लागला. कुटुंबाच्या माध्यमातून तो आपला सहवासात राहू लागला. तर मानवाच्या विकासाला जिथं सुरुवात झाला, मानवाच्या विकसित अवस्थेला जिथून सुरुवात झाली, ती पहिली अवस्था जर काही असेल तर ती पहिली अवस्था म्हणजेच मानवाची कुटुंब व्यवस्था होय किंवा मानवाच्या संदर्भात कुटुंब निर्माण होणे हे होय. मानवी समाजाचा जर इतिहासाचा जर विचार केला तर मानवी समाजाचा इतिहास म्हणजेच समाजाचाच इतिहास म्हणजेच मुळात कशाचा इतिहास आहे? कुटुंबाचा इतिहास आहे. कारण की कुटुंब ही त्याची प्रारंभिक अवस्था होती, विकासाची प्रारंभिक अवस्था म्हणून कुटुंबाकडे जेव्हा बघितल्या जाते. त्यानंतर मानवी समाजामध्ये अनेक स्थित्यंतर झाली. मानवी समाजामध्ये अनेक स्थित्यंतर झाली, अनेक बदल झाली, अनेक परिवर्तन घडून आलं. पण कुटुंब व्यवस्था मात्र काही नष्ट झालेली नाही. कुटुंब व्यवस्था आजही जशाच्या तशा पद्धतीत टिकून आहे. त्याच्यात परिवर्तन झाले असतील मात्र कुटुंब व्यवस्था ही नष्ट झालेली नाही, ती अजूनही अद्यापही टिकून आहे. म्हणून तिचं स्तरीय आणि सातत्य अजूनही टिकून आहे. कुटुंब हे सर्वव्यापी संघटन आहे. कुटुंब हे सर्वव्यापी संघटन आहे. म्हणून कुटुंब व्यवस्थेला सर्व प्रकारच्या समाजात, कोणताही प्रकारचा समाज असो, त्या समाजात कुटुंब व्यवस्थेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे किंवा महत्त्वपूर्ण स्थान दिलं गेलेलं आहे. इतर समाजाप्रमाणेच मग जर इतर समाजाचा जेव्हा विचार करतो तेव्हा इतर समाजाप्रमाणेच आदिवासी समूहात देखील कुटुंब संस्थेला महत्त्वपूर्ण स्थान राहिलेलं आहे. आपण म्हटलं की प्राचीन समाजापासून तर आजतागत जेव्हा प्रगत समाजाची तुलना केली तर कुटुंब हे प्रत्येक समूहामध्ये प्रत्येक अवस्थेत राहिलेलं आहे. मग आदिम समाजामध्ये सुद्धा किंवा आदिवासी समाजामध्ये सुद्धा कुटुंबाचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. केवळ एकत्रीकरण म्हणजे कुटुंब नव्हे. म्हणजे अनेक व्यक्ती एकत्रित आल्या म्हणजे त्याला कुटुंब म्हणता येत नाही, तर एका विशिष्ट प्रकारच्या सामाजिक संबंधाची व्यवस्था म्हणजेच कुटुंब होय. म्हणजे अनेक व्यक्ती एखाद्या ठिकाणी एकत्रित आलेले आहे तर आपण त्याला कुटुंब, यांचं एक कुटुंब आहे असं म्हणता येणार नाही. एखाद्या मेळाव्यामध्ये, एखाद्या जत्रेमध्ये अनेक लोक एकत्रित येतात म्हणजे त्याला आपण कुटुंब म्हणू का?
त्याला कुटुंब म्हणता येणार नाही. तर कुटुंब म्हटल्यानंतर अशी आपल्या गोष्ट लक्षात यायला पाहिजे की त्या कुटुंबातील सदस्यामध्ये जे सामाजिक संबंध आहे ते कुठेतरी एका विशिष्ट स्वरूपाचे संबंध आहे, जिव्हाळ्याचे सामाजिक संबंध आहे, प्रेमाचे आहे, आपुलकीचे आहे. अशा प्रकारच्या म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या सामाजिक संबंधाची तिथं व्यवस्था असते, त्याला कुटुंब असं आपल्याला म्हणता येईल. कुटुंबापासूनच माणसाचा किंवा मनुष्याचा जन्म होतो, त्याचा विकास कुटुंबातच होतो. कुटुंबातच व्यक्तीचा जन्म होतो, त्याचा विकास सुद्धा कुटुंबातच होतो. त्याचबरोबर एवढंच नाही तर सामाजिकरणाची जी प्रक्रिया आहे, व्यक्तीला नवनवीन गोष्टी शिकवण्याचं सुरुवात, व्यक्तीला काय चांगलं, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य या सगळ्या गोष्टीचं शिक्षण देण्याचं म्हणजे सामाजिकरणाची सुरुवात सुद्धा ही कुटुंबाच्याच माध्यमातून होत असते. म्हणूनच कुटुंबाच्याच एका विकसित स्वरूपाला, कुटुंबाचं जे विकसित स्वरूप झालेलं आहे त्याला मानवजात असं म्हटलं गेलेलं आहे किंवा असंही आपल्याला म्हणता येईल. कुटुंब संस्था प्रत्येक समाजामध्ये आहे. तसं आपण म्हटलं की जेव्हापासून मानवाचा विकास व्हायला मानव कुटुंबाच्या माध्यमातून आपलं जीवन व्यतीत करू लागला, कुटुंबाच्या माध्यमातून तो आपलं जीवन सुरळीतपणे चालवत होता. मात्र नंतरच्या काळात किंवा नंतरच्या काळात कुटुंब व्यवस्था विकसित होत आली, पण प्रत्येक समाजात कुटुंब संस्थेचं स्वरूप मात्र हे सारखं नाही आहे. कारण की प्रत्येक समाजात जरी कुटुंब व्यवस्था दिसत असली तरी प्रत्येक समाजामध्ये मात्र कुटुंब व्यवस्था जशीच्या तशीच म्हणजे सगळीकडे सारखी नाही आहे. त्याचबरोबर काळाचा जरी विचार केला तर प्राचीन मागच्या एक 50-100 वर्षापूर्वी कुटुंबाची व्यवस्था वेगळी होती, आज कुटुंबाची व्यवस्था वेगळी आहे. कुटुंबाच्या पद्धतीमध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येते की सुरुवातीला संयुक्त कुटुंब पद्धती व्यवस्था आपल्या भारतामध्ये होती, काय बऱ्याच ठिकाणी होती, कारण कृषीप्रधान राष्ट्रीय होते. आज मात्र संयुक्त पद्धतीचे कुटुंब व्यवस्था फार कमी प्रमाणात दिसते. आज विभक्त कुटुंब मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. म्हणजे एकंदरीत जसं त्याच्या प्रकारामध्ये बदल झाला तसंच कुटुंब संस्थेच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला समाजापरत्वे बदल हा दिसून येतो. म्हणजे समाजापरत्वे कुटुंबाचा काही ठिकाणी कुटुंबाचा आकार मोठा आहे, काही ठिकाणी लहान आहे. म्हणजे आपण म्हटलं संयुक्त आणि विभक्त. काही ठिकाणी सभासद संख्या काही कुटुंबाची कमी असते. आपल्याकडे हम दो हमारा दो 4-5 जास्तीत जास्त 6-7 जणांचं कुटुंब, 8 जणांचं कुटुंब दिसते. काही ठिकाणी 50-50, 60-60 लोकांचं कुटुंब दिसते. म्हणजे सभासद संख्या ही सुद्धा वेगळी आहे. कुटुंबाचा आकार, सभासद संख्या, विवाह, त्यांचे राहण्याच्या पद्धती किंवा निवास, अधिकार व कर्तव्य याच्यामध्ये कुटुंबाच्या याच्यात फरक आपल्याला त्या स्वरूपामध्ये भिन्नता दिसू शकते. मात्र समाजाच्या प्रत्येक अवस्थेत आणि प्रत्येक समाजात कुटुंब व्यवस्था ही अस्तित्वात आहे. म्हणजे बुद्धिमत्तेची अद्वितीय देणगी प्राप्त झालेल्या मानवाने आपल्या गरजा भागवण्यासाठी काही माणूस एकमेव प्राणी आहे की ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे आणि हे बुद्धिमत्तेची अद्वितीय देणगी मानवाला मिळालेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून मानवाने आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी मग अनेक व्यक्तीचं सहकार्य आवश्यक आहे. मग अनेक व्यक्तीचं सहकार्य घेऊन निसर्गाचा उपयोग केला आणि अनेक समूह मग निर्माण करून मानवी संस्कृतीच्या विकासाला हातभार लावलेला आहे. म्हणून या प्रक्रियेत मग अनेक काही गोष्टी आहेत की अनेक गोष्टीच्या माध्यमातून कुटुंब व्यवस्था निर्माण झालेली आहे. मग त्याच्यामध्ये अनेक उद्देश होते की कुटुंब व्यवस्थेच्या निर्मितीमागे किंवा कुटुंबाच्या निर्मितीमागे मग कामवासनांची पूर्तता असेल, प्रजोत्पादन असेल, त्यांचं पालनपोषण किंवा संगोपन असेल, यासारख्या बऱ्याचशा उद्देशांच्या पूर्तीसाठी किंवा बऱ्याचशा गरजांच्या पूर्ततेकरिता अशा प्रकारची ही कुटुंब व्यवस्था निर्माण झालेली आहे. तर अशा प्रकारे या कुटुंब व्यवस्थेचा अर्थ आपण आता इथे बघणार आहोत. तर ही आहे कुटुंब संस्थेची, आदिवासी कुटुंब संस्थेची एक प्रास्ताविक स्वरूप आहे किंवा प्रास्ताविक माहिती आपल्याला असं म्हणता येईल. कुटुंबाचा अर्थ पाहत असताना कुटुंबाला इंग्रजीमध्ये आपल्या सर्वांनाच माहीत आहे की फॅमिली असं म्हणतात. कुटुंबाला इंग्रजीमध्ये फॅमिली असं म्हणतात आणि फॅमिली हा शब्द फॅमालस या लॅटिन शब्दापासून बनलेला आहे. फॅमालस या लॅटिन शब्दापासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ असा समूह. फॅमालस या शब्दाचा अर्थ काय होतो की असा समूह की ज्यात तिथं मतपिता झालेला आहे, माता पिता, त्यांची मुलं, त्यांचे नोकर चाकर यांचा समावेश करण्यात येतो. फॅमालसमध्ये काय, फॅमालस या शब्दाचा अर्थ काय आहे, पती पत्नी किंवा माता पिता, त्यांची मुलं आणि त्यांचे नोकर चाकर यांचा सुद्धा समावेश करण्यात येतो. जर्मनी आणि फ्रान्समध्ये
आप्तसंबंध हा कुटुंबाचा एक जर्मनी व फ्रान्समध्ये याप्रमाणेच कुटुंबाची व्याख्या केली गेलेली आहे. एखादी कुटुंबामध्ये साधारणतः आपल्याला असं म्हणणं की जे आप्तस्वकीय लोक आहे, जे जवळचे लोक आहे ते कुटुंबाचे सदस्य असतात, कारण आप्तसंबंध हाच एक कुटुंबाचा मुख्य आधार आहे किंवा मूलभूत आधार आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे माता पिता व त्यांची मुले यांच्यामध्ये रक्ताचे नाते असल्याने या सर्वांना मिळून जो समूह होतो, माता पिता, आता इकडे चाकर नोकरी म्हटलेल्या आहे, बऱ्याच समूहामध्ये नोकर वगैरे नसते, परंतु साधारणतः ज्या ज्या व्यक्तींमध्ये रक्तसमूहाचं किंवा रक्तसंबंधीय नातं आहे अशांचा मिळून जो समूह होते त्याला कुटुंब असं म्हणता येईल. अशा प्रकारे कुटुंबाचा अर्थ स्पष्ट करण्यात आलेला आहे. तर आता समोर काही व्याख्या दिलेली आहे, या व्याख्येवरून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात येईल की कुटुंब म्हणजेच काय, किंवा कुटुंबाच्या व्याख्या करताना कुटुंबाच्या व्याख्या केल्या की सहज लक्षात येईल की कुटुंब म्हणजेच काय. त्याच्यामध्ये पहिली व्याख्या आहे ऑगबर्न व निमकॉफ. ऑगबर्न व निमकॉफ काय म्हणतो, मुलासह व मुलाशिवाय, मुलांबरोबर किंवा मुलांच्या व्यतिरिक्त एक पती पत्नी किंवा एकटा पुरुष अथवा स्त्री यांच्या स्थायी संघटनेला कुटुंब म्हणता येईल. म्हणजे मुलांसोबत जर एकटी स्त्री जरी असेल किंवा मुलांसोबत एकटे पुरुष असेल किंवा दोघं पती पत्नी असेल, मुलं नसेल किंवा असेल, तर त्याला काय म्हणता येईल, आणि ते जर स्थायीपणे एकाच ठिकाणी जर राहत असेल, कायम जर एकाच ठिकाणी राहत असेल, तर त्याला कुटुंब असं म्हणता येईल. अशी कुटुंबाची व्याख्या ऑगबर्न व निमकॉफ यांनी केलेली आहे. दुसरी व्याख्या आहे बिल्स आणि होजियर. दुसरी व्याख्या आहे बिल्स आणि होईजर यांच्या मते काय म्हणतात, कुटुंब म्हणजे असा सामाजिक समूह होय, आणि कुटुंब हा एक प्राथमिक समूह आहे ना, म्हणून कुटुंब म्हणजे असा सामाजिक समूह होय की ज्यातील सदस्य परस्परांशी नातेसंबंधाने निगडीत असतात. कुटुंबाला असा समूह म्हटला गेला, असा सामाजिक समूह म्हटलेला गेलेला आहे की त्याच्यामध्ये असणारे जे कोणी सदस्य असतील ते सगळे कसे नातेसंबंधाने किंवा रक्तसंबंधाने एकत्रित आलेले असतात. अशा प्रकारे बिल्स आणि होईजर यांनी एक व्याख्या केलेली आहे. त्यानंतर आहे किंग्सले डेव्हिस काय म्हणतो पहा, की ज्यांचे परस्पर संबंध रक्तावर आधारित असतात, म्हणजे जे सदस्य आहे त्याचे संबंध कसे आहे, रक्तावर आहे, रक्ताने एकत्रित आलेली आहे. म्हणजे मुलगा असेल वडील असेल, आई असेल मुलगी असेल, किंवा वडील मुलगी असेल, आई मुलगा असेल, हे जे सगळे संबंध रक्तसंबंधी आहेत. तर ज्यांचे परस्पर संबंध रक्तावर आधारित असतात, जे परस्परांचे स्वजन असतात, जे परस्परांचे एकमेकांचे स्वकीय असतात, अशा व्यक्तींचा समूह म्हणजेच कुटुंब होय. अशा प्रकारची व्याख्या किंग्सले डेव्हिस यांनी म्हटलेली आहे. अशा प्रकारे विभिन्न विचारवंतांनी, बऱ्याचशा, मग मॅकायवर पेज आहे, थॉमस आहे, यांनी सुद्धा कुटुंबाच्या व्याख्या बऱ्याचशा केलेल्या आहे. तुम्ही पुस्तकातून जेव्हा अभ्यास कराल किंवा पुस्तकातून जेव्हा वाचन कराल तेव्हा तुमच्या त्या लक्षात येऊन जाईल. आपण आपल्या अभ्यासासाठी इथे 3च व्याख्यांचा उहापोह केलेला आहे. तर अशा ज्या विभिन्न विचारवंतांनी ज्या व्याख्या केलेल्या आहे, या व्याख्यांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात येते की कुटुंब हा आप्तसंबंधावर आधारलेला आहे. कुटुंब हा स्वकीयांवर आधारलेला आहे, रक्तसंबंधीयावर आधारलेला आहे, आप्तसंबंधीवर आधारलेला एक मूलभूत स्वरूपाचा आणि सार्वत्रिक स्वरूपाचा, म्हणजे सगळ्याच ठिकाणी असणारा समूह आहे. विवाह बंधन, आप्तसंबंध, द्विपक्षीय स्वरूप, समान निवासस्थान, एकाच ठिकाणी राहतात, वंशपरंपरा पद्धती, आर्थिक व्यवस्था, हे प्रत्येक समाजातील कुटुंब संस्थेची लक्षणं आहे. प्रत्येक समाजातील कुटुंब संस्थेवर ही लक्षणं तुम्हाला दिसूनच येतील. म्हणूनच आज मानवाच्या जीवनामध्ये कुटुंब संस्थेचं अत्यंत महत्त्वाचं स्थान राहिलेलं आहे. म्हणून मॅकायवर व पेज काय म्हणतात, की समाजातील कोणत्याही लहान मोठ्या संघटनेच्या सामाजिक महत्त्वाच्या दृष्टीने, समाजातील जे कोणतेही लहान मोठी जी सामाजिक संघटना असेल, सामाजिक महत्त्वाच्या दृष्टिकोनात जर विचार केला तर कुटुंब संघटनेसोबत कोणतीही सामाजिक संघटनेची तुलना होऊ शकत नाही. इतकी मूलभूत आणि केंद्रीय स्थानी असणारी ही कुटुंब व्यवस्था आहे. तर अशा प्रकारे या कुटुंब व्यवस्थेचा आज आपण प्रास्ताविक माहिती पाहिली, कुटुंबाचा अर्थ बघितला, कुटुंबाच्या व्याख्या बघितला. त्यानंतर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पुढच्या क्लासच्या माध्यमातून आपण आदिवासींची जी कुटुंब व्यवस्था आहे त्या कुटुंब संस्थेची आपण वैशिष्ट्ये बघणार आहोत. आपण इथेच थांबू. धन्यवाद.